नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हाला तर माहितीच असेल आपण आता सियाटलमध्ये आहोत। तर आज आपण एक गाइडेड टूर आहे ती आपण करणार आहोत। ती अंडरग्राउंड सिटीची आहे, म्हणजे सियाटलमध्ये पूर्ण एक अंडरग्राउंड सिटी आहे। तर ती आज आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर आता आपण अंडरग्राउंड सिटीच्या इथे पोहोचलेलो आहोत। समोर जे तुम्हाला दिसतंय राईट साईडला, तर तिथे ते अंडरग्राउंड सिटीची टूर आहे। येस, इथून आता ही गाइडेड टूर होती, त्यामुळे समोर दिसतात तुम्हाला। तर ते आपल्याला इथल्या हिस्ट्रीबद्दल 5-10 मिनिटं अगोदर सगळी इन्फॉर्मेशन देत होते। So he would actually handpick certain people he thought would be important to a thriving town, including Cardboard Cutout Guy! Yay! Kind of looks like Abraham Lincoln Vampire Hunter. आणि आता इथे आपली टूर सुरू झालेली आहे। आपण आता खाली चाललेलो आहोत, कारण ही अंडरग्राउंड सिटी आहे। तर आता खाली जाऊन इथे तुम्हाला दिसेलच आजूबाजूला, इथे तुम्ही पाहिलं आता लेफ्ट साईडला सगळे दिसेल तुम्हाला इथे सिटी ही कशी होती अगोदर। आता ही गाइडेड टूर आहे, त्यामध्ये थोडेसे आता आपल्याला प्रत्येक ठिकाणची माहिती सांगणारच आहेत। So welcome everyone to the Corn Building. Here we have the architect sketch of the Corn Building. Built in 1888, burned in 1889. Did not last long, but they rebuilt it right away and it still looks a lot like the original drawing. They just added another story up there. This behind me is, we've got a fresco painted into the plaster up there. We think that was put down here when there was a general store, and we figured they hung a mirror, maybe a painting in that pink rectangle. Like we are on the sidewalk looking into the Corn Building. Follow me. आता तुम्ही कोणत्या पण सिटीमध्ये गेला तर तिथली जर हिस्ट्री तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, म्हणजे तिथला इतिहास काय होता अगोदर हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला अर्थातच म्युझियमला व्हिजिट करावं लागतं। म्हणजे आपल्याला म्युझियममध्ये त्याची हिस्ट्री माहिती होते, लायब्ररीजमध्ये किंवा भरपूर असे सारे फोटोज असतात, माहिती लिहिलेली असते। तर अशा ठिकाणी आपल्याला त्याची हिस्ट्री कळते। पण या सिटीची जर हिस्ट्री तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ही टूर तुम्हाला करावी लागेल। आणि ही खाली जी सिटी आहे ह्याच्यामध्ये सगळी या सियाटल सिटीची हिस्ट्री लपलेली आहे, आणि तीच हिस्ट्री आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे स्टोरीमध्ये। तर 1950मध्ये काय झालं की एक माणूस होता, त्याने पायनियर स्क्वेअरच्या खाली एकदा डिगिंग करायला सुरुवात केली, आणि डिगिंग करत असताना त्याला एक ही सिटी फाउंड झाली। म्हणजे ही सिटी एक न्यू नव्हती, ही ऑलरेडी एक्झिस्टिंगच सिटी होती। आणि ही ॲक्च्युली 1800च्या काळामध्ये ही सिटी बनलेली होती, पण ही जास्त काय सिटी टिकू शकली नाही आहे। 1889मध्ये ही पूर्ण सिटी डिस्ट्रॉय झाली। तर याच्यामागं कारण असं होतं की 1800च्या शतकामध्ये ते भरपूर सारे, खाली तुम्ही पाहू शकाल आता राईट साईडला जे दिसतात ना, ते सगळे इथे असे शॉप होते, आणि या शॉपवरती असे काही काही नेमसुद्धा लिहिलेले आहेत। तर इथे असे जनरल स्टोअर किंवा कारपेंट्री असे वेगवेगळे भरपूर सारे शॉप्स होते। आणि तिथे जून 6ला 1889मध्ये तिथे अचानक आग लागली। म्हणजे जिथे ते स्टोअर होतं ते एकदम, म्हणजे जे लाकडाचं वगैरे असतं ना, तर ते स्टोअर होतं, तर तिथे आग लागली अचानक, कारण तिथे खूप हीट अशी जनरेट झाली आणि अचानकच तिथे आग लागली। आणि ती आग होती ती दुपारी 2:30 वाजता लागलेली, ती रात्री 3पर्यंत आग चालू होती, आणि तिथे तेव्हाच्या काळात जास्त फायर डिपार्टमेंट्स वगैरे नव्हते। आता याची टूर करताना, या सिटीची टूर करताना तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं पाहायला भेटणार नाही आहे। तुम्हाला वरती येऊन दुसऱ्या साईडला पण थोडंसं त्याचा खाली सेक्शन आहे, तर तिथे तुम्हाला जावं लागतं। तिथेच आत्ता आपण आलेलो आहोत, आणि येस, आता मी स्टोरी कंटिन्यू करते। तिथे आग लागल्यामुळे भरपूर सारी लोक तिथून असे एस्केप करत होते, म्हणजे पळून जात होते, आणि काही लोक तिथले आग विझवण्याचा पण प्रयत्न करत होते। पण तिथे टर्पंटाईल असल्यामुळे जेवढं तुम्ही ते पाणी ओतत होता तेवढी जास्त आग तिथे लागत होती,
आणि तिथे खाली लोकल शॉप्स पण होते लिकरचे वगैरे, त्यामुळे तर आग पटकन अशी स्प्रेड झाली, पटपट आग अशी लागत गेली आणि एवढा वेळ आग चालू असल्यामुळे जवळपास 52 ब्लॉक्स म्हणजे हे जे छोटं शहर होतं, ही छोटी सिटी होती, ती पूर्ण त्याच्यामध्ये जळून ही डिस्ट्रॉय झाली. आणि हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग तिथल्या लोकांनी असं डिसाईड केले की हे वॉल जी आहे ती पूर्ण आपण ब्रिक्सपासून म्हणजे विटांपासून किंवा दगडांपासून अशी बांधूया. त्यामुळे त्यांनी थोडीशी 22 फूट वरती अशी ती वॉल बांधली आणि मग वरच्या फ्लोअरवरती त्यांनी ते शॉप्स वगैरे सगळे त्यांचे जे बिझनेसेस आहेत ते चालू करायचे ठरवले. आणि त्याच्यानंतर तिथे 1907 मध्ये पुन्हा तिथं प्लेगची साथ आली होती, त्यामुळे तिथल्या लोकांनी विरोध करून हे बेसमेंट पूर्ण बंद करायचं ठरवलं होतं. आणि मग हे बेसमेंटचे सगळे शॉप त्यांनी बंद केले आणि मग हे बेसमेंट बंद झाल्यामुळे ते सगळं वरतीच चालू होतं आणि मग इथं लाईट वगैरे कमी येत होती आणि हे बंद असल्यामुळे तिथे पुन्हा सगळ्या इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या सुरू झाल्या. आणि हे भरपूर वेळ हेच चालू होतं, तिथे सगळ्या इलिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे लोक करायला सुरू केले. आता याची स्टोरी आहे ते पुढे कंटिन्यू होणारच आहे, पण इथे तुम्ही समोर लक्ष दिलं तर इथे तुम्हाला दिसेल हे समोर जे आहे ते स्कायलाईट आहे, म्हणजे जे वरून प्रकाश आहे तो याच्या थ्रू खाली येतोय आणि हे जे आहे ना ते आपल्या साईड वॉक आहे वरून, तर तिथे हे आहे जे आता वरती आपण जाईल ना तेव्हा पण तुम्हाला मी ते दाखवेनच, वरून ते दिसतं. आता आपल्याला जसं मी तुम्हाला मागशी सांगितलं तर इथे तुम्ही लक्ष देऊन पाहू शकता सगळ्या गोष्टी. इथे त्यांनी वॉलवरती पण थोडेसे लावलेले आहे त्याच्याबद्दल माहिती, थोडेसे फोटो लावलेले आहेत आणि थोडीशी त्याच्याबद्दल माहितीसुद्धा लावलेली आहे. आणि ही असे वेगवेगळ्या ठिकाणी असे थोडे थोडे हे भाग आहेत. अजून आपल्याला वरती जावं लागणार आहे आणि वरून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे ही सिटी पुढे पुन्हा कंटिन्यू करायला, आणि स्टोरी पण तुम्ही पुढे कंटिन्यू करालच. तर आता आपण इथे वरती आलेलो आहोत आणि इथे समोर जे तुम्हाला दिसते की लोक चाललेले आहेत त्याच्यावरून हे, तर हे स्कायलाईट आहे जे आत्ता मगाशी आपण खाली होतो, अंडरग्राऊंड होतो तेव्हा पाहिलं. तर येस, हे स्कायलाईट होतं. आणि आता आपण ह्या ठिकाणी खाली चाललेलो आहोत. इथून ही थोडीशी जी सिटी आहे ती पाहायला भेटणार आहे आणि इथून आपलं लास्ट आहे ट्रिपचं हे, आणि मग इथून गिफ्ट शॉप वगैरे पुढे आहेत. तर इथे आतमध्ये आल्यानंतर मागची स्टोरी मी थोडी कंटिन्यू करते. तर ते नंतर तिथल्या एकाच माणसाने ठरवलं, ज्याचं नाव होतं बिल स्पिडल असं नाव होतं. त्याने ठरवलं की अरे हे आपलं हिस्टॉरिकल प्लेस आहे तर आपण हे प्रिझर्व केलं पाहिजे. त्यामुळे नंतर 1950 नंतर हे सगळ्या लोकांनी मिळून ठरवलं की हे आपण प्रिझर्व केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला विजिटर्ससाठी ओपन करण्यात आलं, म्हणजे ज्यांना टुरिस्टना वगैरे हे सगळं ओपन करण्यात आलं. आणि मग अशा गायडेड टूर वगैरे ठेवण्यात आल्या, ज्याच्यामध्ये ते ही सगळी हिस्ट्री जी आहे या सिटीची ते सगळे ते एक्सप्लेन करतात आणि आपल्याला इथे गायडेड टूरच ही घ्यावी लागते. आणि असा हा सगळा इतिहास होता या सिॲटल सिटीचा. अशी छोटीशी खाली अगोदर सिटी होती. तर चला आता इथे काय काय गोष्टी आहेत त्या पाहूयात आपण. तो काय अरे हां ते होते कॅशियर मशीन, कॅशियर मशीन ते जॅकेट पुतळा वाटतं तेव्हा किती जुनं असेल ते, जुनं असतात. तेव्हा कोर्टी होतं ना, भरती होतं का रे? PSD आहे ना. कोर्टी अजून काय माहिती केव्हा स्टार्ट झालं कोर्टी. हे बघ, ही शिलाई मशीन आपली इंडियासारखीच आहे, अशीच आहे. अरे सिंगरचीच आहे, सिंगरचीच आहे तिकडे इंडियामध्ये पण. हां, व्हॉट इज दिस? हे नंबर पॅड आहे, काय नंपॅड आहे ते. काय करणार? करवत, हे बघ करवत केवढं मोठं आहे. काय माहिती आहे, ते सगळे लाकूड थोडी होते है ना. हे झाडं आपलं आहे. हां, तेच.
Yeah. Cultivate a great your habit. It brings good health. Gives a new lease of life. त्या काळात ते कोणकोणत्या गोष्टी यूज करत होत्या ज्या ते सगळ्या इथे डिस्प्ले केलेले आहेत त्यांनी. आणि इथे तुम्ही पहा हे फॉर्च्यून टेलर स्वामीसुद्धा आहे तिथे. भारी. तर ही आपली टूर इथेच संपलेली आहे. तुम्हाला ही अंडरग्राऊंड सिटीची टूर कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आता भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. मस्त मजेत आणि आनंदात राहा.